आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ धरून निवृत्ती वेतन निश्चित होणार. महत्त्वपूर्ण आजचा GR निर्गमित झालेला आहे. पाहूया थोडक्यात स्पष्टीकरण. 20 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने घेतला आहे. आता अशा कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजी मिळणारी काल्पनिक नॅशनल वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे निवृत्ती वेतन निश्चित करण्यात येणार आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय 19 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. पार्श्वभूमी काय आहे? 7व्या वेतन आयोगानुसार शासकीय कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही 1 जानेवारी किंवा 1 जुलै रोजी देण्याची तरतूद आहे. मात्र जे कर्मचारी 31 डिसेंबर किंवा 30 जून रोजी सेवानिवृत्त होतात त्यांना केवळ एका दिवसाच्या फरकामुळे पुढील वेतनवाढीचा लाभ मिळत नव्हता. यामुळे त्यांच्या निवृत्ती वेतनावर व अन्य सेवानिवृत्ती लाभावर परिणाम होत होता. या संदर्भात माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ देण्यास मान्यता दिली होती. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासन निर्णयातील ठळक मुद्दे. 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ मंजूर. या काल्पनिक वेतनवाढीच्या आधारे निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन निश्चित केले जाणार. यापूर्वी 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ देण्याचा निर्णय 28 जून 2023च्या शासन परिपत्रकाद्वारे लागू होता. आता त्या सूचनाचा विस्तार 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आला आहे. ही तरतूद 1 जानेवारी 2016 पासून लागू राहणार आहे. म्हणजे 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या दिनांकापासून लाभ मिळणार आहे. कोणाला होणार लाभ? या निर्णयाचा लाभ राज्य शासनाचे सर्व नियमित शासकीय कर्मचारी, 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले किंवा होणारे कर्मचारी ज्यांचे निवृत्ती वेतन 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित होते यांना होणार असून संबंधित विभागांनी 28 जून 2023च्या शासन परिपत्रकाची सूचनानुसार तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये समाधान. या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण झाली असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. केवळ एका दिवसाच्या फरकामुळे होणारा आर्थिक तोटा आता टळणार असल्याने हा निर्णय न्याय आणि स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी संघटनाकडून व्यक्त होत आहे. GR पाहूया. तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. 31 डिसेंबर 30 जून रोजी रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आता काल्पनिक वेतनवाढ. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुळसर